रोज पोट साफ होणं हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं. काही लोकांचं रोज पोट साफ होत नाही, पण त्यांना ही गोष्ट खूप नॉर्मल वाटते. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ही गोष्ट नॉर्मल नाही, कारण पोट रोजच्या रोज साफ न होणं हे तुमच्या कितीतरी आजारांचं मूळ कारण असू शकतं. आयुर्वेदानुसार कॉन्स्टिपेशन म्हणजे काय, ते नेमकं कशामुळे होतं, त्याचा आपल्या पचनशक्तीची काय संबंध आहे, त्याचप्रमाणे घरगुती काही उपाय करावे का न करावे आणि मुळापासून तुमचा कॉन्स्टिपेशनचा त्रास कसा घालवावा, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती नलगे, को फाउंडर अँड डायरेक्टर आत्रेय आयुर्वेद अँड पंचकर्म क्लिनिक. आपल्या आजूबाजूला ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येतं, काहींना रोजच्या रोज मोशन होते पण त्यांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही. काहींचं पोट साफ होतं पण त्यांना 1 किंवा 2 दिवसानंतर जावं लागतं. तसंच आपण कधी कधी बघतो की काहींना खूप जास्त वेळ जाऊन बसावं लागतं. ही सगळी कॉन्स्टिपेशनची वेगवेगळी रूपं आहेत. मग नक्की कॉन्स्टिपेशन म्हणजे काय? तर कॉन्स्टिपेशन जर होत असेल तर तुम्हाला ही लक्षणं नक्की दिसतात. एक तर रोजच्या रोज शौचाला न जाणे किंवा पोट साफ न होणे, मल घट्ट होणे किंवा हार्ड स्टूल्स होणे. आयुर्वेदानुसार आपल्या शरीरातील अपानवायू हे सगळं नियंत्रित करत असतो. आता तुमच्या डोक्यात आलं असेल की अपानवायू म्हणजे काय? हा अपानवायू या गोष्टी नियंत्रित करत असतो, ज्यामध्ये मलविसर्जन, मूत्रविसर्जन, स्त्रियांमध्ये मासिक पाळी, पुरुषांमध्ये वीर्यस्खलन, तसेच प्रसूती म्हणजेच डिलिव्हरी, या सगळ्या गोष्टी अपानवायूच्या नियंत्रणात असतात. त्यामुळे जर कॉन्स्टिपेशन असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींवर त्याचा परिणाम झालेला दिसतो. आता तुमच्या लक्षात येईल की कॉन्स्टिपेशन हे ट्रीट करणं किती महत्त्वाचं आहे. कॉन्स्टिपेशन समजून घेण्यासाठी आपल्याला पचनशक्ती म्हणजेच आपला अग्नी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण खाल्लेलं अन्न जेव्हा व्यवस्थित पचतं तेव्हा आपल्या शरीराला त्यापासून पोषण मिळतं, पण जेव्हा हे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही तेव्हा त्याचा आम तयार होतो. हा आम आणि वातदोष यांच्या असंतुलनातून पचनशक्तीचा नैसर्गिक रिदम बिघडतो आणि त्यामुळे मल तयार होण्याची आणि बाहेर पडण्याची प्रक्रिया मंद होऊ शकते. थोडा विचार करून बघा, आपल्या दैनंदिन जीवनात अशा काही गोष्टी आहेत का ज्या पचनावर परिणाम करू शकतील? जसे जेवणाच्या अनियमित वेळा आहे, फास्ट फूड खाणे आहे, कमी झोप असेल, कमी हालचाल आहे किंवा कमी प्रमाणात पाणी पिले. या सवयी जर दीर्घकाळ राहिल्या तर त्याचा पचनशक्तीवर परिणाम होऊ शकतो. कधीकधी सकाळच्या घाईत, कामामुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे काही जण हा सकाळचा नैसर्गिक वेग दाबून ठेवतात. हे जर वारंवार घडत गेले तर त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशनचा त्रास होण्याची शक्यता असते. आता वळूयात उपायांकडे. कॉन्स्टिपेशन म्हटलं की खूप जण लॅक्झेटिव्हचा खूप वापर करतात, म्हणजेच पोट साफ होण्याची औषधं वापरतात. ती कधी कधी सातत्याने वापरतात किंवा चुकीच्या पद्धतीने सुद्धा घेतली जातात. अनेक लोक रोज रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण, कायम चूर्ण, एरंडेल तेल अशा एक ना अनेक गोष्टी घेत असतात आणि त्या खूप दिवसांकरता घेत असतात, पण ही योग्य पद्धत नाही. मुळात कॉन्स्टिपेशनचे मूळ कारण समजून ते नीट करणं खूप गरजेचं आहे. मग ते तुमच्या लाईफस्टाईलमधील काही चेंजेस असतील किंवा वाताचं संतुलित करणे असेल, तसेच तुमची पचनशक्ती सुधारणं असेल. या सगळ्या गोष्टींनी कॉन्स्टिपेशन मुळापासून जाऊ शकतं. कॉन्स्टिपेशनच्या उपचारांमध्ये आयुर्वेदिक औषधांचा खूप चांगला उपयोग होतो, पण त्याचबरोबर तुम्ही आहारामध्येही काही बदल करू शकता, ज्यामध्ये तुम्ही जेवणामध्ये तुपाचं प्रमाण वाढवू शकता. तसंच हाय फायबर डाएट घेतल्यानंतर सुद्धा कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी झालेला दिसून येतो. पचनाला जड पदार्थ खाणं शक्यतो टाळलं तर कॉन्स्टिपेशन कमी होते. तसेच तुम्ही काळ्या मनुका, कोकम सरबत यांचाही वापर तुमच्या जेवणामध्ये करू शकता. आयुर्वेदिक औषधांबरोबरच पंचकर्माचाही वापर काही केसेसमध्ये करावा लागतो, ज्यामध्ये मुख्यत्वे करून विरेचन, मात्राबस्ती, बस्ती या पंचकर्मांचा उपयोग केला जातो. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील जर कोणी व्यक्ती कॉन्स्टिपेशनने वैतागले असतील तर त्यांना आयुर्वेदिक उपचारांचा अवलंब जरूर करायला लावा, कारण पोट साफ होणं ही जरी साधी गोष्ट वाटली तरी ती शरीरातील इतर वेगवेगळ्या गोष्टींच्या संतुलनाकरता गरजेची गोष्ट आहे. अशाच प्रकारे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आरोग्याविषयी वेगवेगळी माहिती मिळवण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला कुठल्या आजाराविषयी माहिती घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.